बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। सुरुवातीला मोठी बातमी, सोलापूरमधील पूरग्रस्त भागाचा उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौरा करतायत आणि सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी भागातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी अजित पवार यांनी बातचीत केलेली आहे। या भागात झालेल्या नुकसानीची अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली आहे। ड्रोनचा वापर करून नुकसानीचे पंचनामे करून 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी दिलेलं आहे। कोर्टी हाँ हाँ पक ही तीन दृश्य आपण पाहतोय। सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केलेली आहे। करमाळ्यातील कोर्टी गावात जाऊन त्यांनी पाहणी केली आहे। तर दुसरीकडे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरग्रस्तांची भेट घेतलेली आहे, तिथे पाहणी केलेली आहे। तर जालन्यामध्ये पंकजा मुंडे यांनी ट्रॅक्टरवर बसून पाहणी केलेली आहे। त्यांच्यासह बबनराव लोणीकर देखील या पाहणी दौऱ्यामध्ये उपस्थित आहेत। सरकार शेतकऱ्याच्या बांधावर आता पोहोचलं असल्याचं पाहायला मिळतंय। पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात येते। ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर सोलापुरातली उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या पाहणी दौऱ्यावर आहेत। पूरग्रस्त भागाची ते पाहणी करतायत, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, शेतकऱ्यांना आश्वासन देतायत। आपण पाहतोय थेट दृश्य सोलापुरातली। थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरा सुरू केलेला आहे। सोलापूरच्या मुंगशी गावात ते सध्या दाखल झालेले आहेत। मुंगशी गावातील नुकसानाची अजित पवार यांच्याकडून पाहणी केली जाते, कारण मुंगशीमध्ये सर्वत्र पुराचं पाणी शिरलेलं आहे, स्थानिकांचे हाल झालेले आहेत आणि त्यामुळे पूरग्रस्तांची त्यांनी भेट घेतली आहे। तिथे पाहणी दौरा त्यांचा सुरू झालेला आहे। पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर अजित पवार असल्याचं पाहायला मिळतंय। सोलापुरातली ही दृश्य आपण पाहतोय। थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे। कोर्टी हाँ हाँ पक तर माढा तालुक्यातील मुंगशी मार्ग हा बंद झालेला आहे। सर्वत्र पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान नागरिकांचं झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापुरात पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून सध्या पाहणी दौरा सुरू आहे। सगळं डीपी बंद आहे, पडलेत पूर्ण पोल पडलेत। एक जण बोला रे काय बोलला नाही पाणी शिरलं तिथं स्फोट सोशल मीडियावर आणि बऱ्याचशा ठिकाणी पोल सगळं आणि डीपी दरम्यान सोलापुरातील पूरग्रस्त भागाचा उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौरा करतायत। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी भागातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी अजित पवार यांनी बातचीत केली। या भागात झालेल्या नुकसानीची अजित पवारांकडून पाहणी करण्यात आलेली आहे। ड्रोनचा वापर करून नुकसानीचे पंचनामे करू, तसंच 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलेलं आहे। 14 सप्टेंबर असेल, त्याच्या आधीचा पाऊस असेल, त्याच्यातले जे काही गोष्टी आल्या त्याच्याबद्दलचे सगळे हे पैसे मागचे आहेत। आता हे 14च्या नंतर 15च्या नंतर जे काही घडलेलं आहे, विशेषतः 2-4 दिवसाचे घडलेलं आहे, त्याचे पंचनामे करण्याच्या करता थोडासा वेळ लागेल, पण जेवढं वॉल फुटिंग वर करता येईल अशा पद्धतीचं काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाने ठरवले। ओढ्या नाल्यांच्या मध्ये काही ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळं ओढ्या नाल्यांचं पाणी ते वाट काढत त्या ह्याच्यावर आलं, म्हणजे जमिनीमध्ये आलं आणि तिथं लोकांचं कांदा पिकाचं नुकसान असेल, मक्याचं नुकसान असेल, वेगवेगळे ह्या भागात ऊसाच्या बद्दल ऊस जरी ते पाण्यात काहीचे आहेत, अशा वेगवेगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचे पंचनामे करायला नदीकाठच्या भागामध्ये आपल्याला लगेच जाता येणार नाही, कारण त्याला अजून वापसा नाहीये। आम्ही काही ठिकाणी तिथं गेलो होतो तर तिथंही चिखल आहे, पण जिथं आज काही दुरुस्ती करण्याची गरज आहे तशा पद्धतीची काळजी आपण त्या बाबतीमध्ये घेतो। सोलापूरमधील पूरग्रस्त भागाचा उपमुख्यमंत्री अजित पवार दौरा करतायत। सोलापूरच्या सांगोबात अजित पवार यांनी पाहणी केली आहे। अजितदादांनी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे।
इथं रिपेअर करायला सांगितलं हे ब्रिज कंप्लेंट तर त्याच्याऐवजी लक्षात इथलं जरा इथं रिपेअर करायला सांगितलं हे ब्रिज कंप्लेंट तर त्याच्याऐवजी लक्षात इथलं जरा इथं रिपेअर करायला सांगितलं हे ब्रिज कंप्लेंट तर त्याच्याऐवजी लक्षात इथलं जरा स्वागत. आपण महाराष्ट्रभरामध्ये आहे आणि विशेष करून जिथे अतिवृष्टी झाली आहे त्या भागात काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. नांदेड जिल्ह्यात सध्या पाऊस नाहीये, पण आजूबाजूच्या जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नांदेडमध्ये नद्यांना पूर आलेला आहे. नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना या नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूला पाणी पसरलेलं बघायला मिळत आहे. नदीकाठची पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत कारण नदीनं पातळी ओलांडलेली आहे, आपलं पात्र ओलांडलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये अतिवृष्टी झाली आहे. आसना नदीत पाणी वाढतच चाललंय. गेल्या महिन्यात देखील आसना नदीला पूर आला होता, तेव्हा नदीकाठच्या पिकांचं नुकसान झालं होतं. आता दुसऱ्यांदा पूर आलाय, त्यामुळे उरली सुरली पिकं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत. नांदेडमध्ये पाऊस नाही आहे, मात्र वरच्या भागात आणि इतर जिल्ह्यांमध्ये जो मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होत आहे ना, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या नद्यांना देखील पूर आलेला आहे. आता मी आहे नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना या नदीच्या पुलावर. ही आसना नदी आहे, छोटी नदी आहे, मात्र या नदीला देखील प्रचंड प्रमाणात पूर आलेला आहे. आपण पाहू शकता की आसपासच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे. या पावसाळ्यामध्ये दुसऱ्यांदा या नदीला पूर आलेला आहे. इथं जवळच एक बंधारा आहे, त्याला दरवाजे देखील आहेत, मात्र तो बंधारा देखील पूर्णपणे या पाण्याखाली बुडालेला आहे. संपूर्ण जवळपासच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे. यापूर्वी देखील जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा या नदीला पूर आला होता आणि अशाच पद्धतीने या नदीकाठची जी शेती आहे ती उद्ध्वस्त झाली होती. आता उरल्या सुरल्या जे काही पिकं उरली सुरली होती, ज्यांना मागच्या अतिवृष्टीमध्ये जीवदान मिळालं होतं, आता या पाण्यानं त्यांचा देखील जीव घेतलेला आहे असंच म्हणावं लागणार आहे. वसमत तालुक्यामध्ये काल हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे तिथून जो पाण्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि त्यामुळे या आसना नदीला पूर आलेला आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. अजित पवार मुंगशी इथं पाहणी दौरा करण्याकरता आलेले आहेत. माढा तालुक्यातील मुंगशी परिसर आहे. पाणीच बसलं नाही, त्याच्यावर पाणी होतं काल. पाण्याने अंग बाहेर काढलं. 15 फूट पाणी काल. हे कधी सकाळी 5 पर्यंत उघड झालं. मुंगशी जाता येत नव्हते. मुंगशीतला बी संपर्क तुटला होता. रोडवर 15 फूट पाणी होतं. हे जरा इकडे झालं जागा सोडा, इकडे जागा सोडा बघू. येडे बाबडे तिथं झाडं राहतच घर आहे त्यांचं. तसं नाही हो, आपण कसं राहतं घर असलं तर 4 चांगली झाडं बिडं थोडं ताईंच्या पासून बाजूला व्हा, बॅक साईडला मागवा. मी काय म्हणतो, ह्याच्यामध्ये किती जनावर होते तुमची? 11 आणि तुमचं शेती किती? शेती ही ऊस कसं राम 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 या पुढे या पुढे. किती मुलं बाळा? दोन मुलं आपल्या इकडे दोन मुलं सरपंच भेटले ती पण
पानमळी इथं होतं ऐका त्यामध्ये जरा पाणी आता काल पाणी इथं 12-15 फूट होतं असं हे सांगतायत. आज पाणी खाली गेलेलं आहे. जरा अजून पाणी जिथं आता पाणी उचललेलं असताना पंचनामे करता येईल पंचनामे इकडे तर त्याच्यामध्ये आम्ही ते पंचनामे करून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल ते करू. ज्यांच्या घरांचं हे असं नुकसान झालंय पाण्यात पार गेले ते दिसतेच ना डोळ्याला, ते काय पुढे सांगायला गरज नाही. त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती काही मळीची म्हणतात काही म्हशीचं म्हणतात गेले असेल खरडून गेले असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी देऊ असं ते सगळं करू. हे नैसर्गिक संकट आहे, खचून जाऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. आम्ही सगळेच आता आमदार आम्ही सगळेच आलेलो आहे. आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला उभं करू. तुमचं काय घरी गेले, पाणी गेले, कपडे गेले, जनावर काढले, 2 शेती पण तुला नाही 4 दिवस झाला अंघोळ नाही काय नाही आज बनवलं बाजी नाही तुमचं ह्याच्या पण ते सगळंच गेलंय. मुलं बाळा थोडासा नाही का आपण करूया. आता ऊस बीस म्हणजे बरा आहे का पाणी कमी झालंय पूर्ण पाण्यात अजून पाण्यात तुमचं पाणी लागलं कुठलं होतं 65 265 बा 205 फक्त 205 आम्ही शेतकरी मला ना 265 हो दादा अहो बाबा ऊसाचं पंचनामा घेत नाहीत तलाठी म्हणून कोणी सांगितलं नाही म्हणजे घेणार पाण्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामे होतील. पाण्यातच ज्याच्या पाण्यामुळं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये अरे तर तू इकडेच अधिकारी तिथं थांब ना. पहिल्यांदा जी माणसं त्यांना पाण्याने वेळ घातलाय गावाला त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने जोडायचं ते आपण पहिलं करतोय आणि ते झालं लोकांना जायला यायला शेतामध्ये सोयीचं झालं की लगेच पंचनामे आता जिथं जाता येईल तिथले पंचनामे आपण सुरू केलेले. काही काही ठिकाणी जरा मुरबाड असतं ना नाही तिथे शालते ती उडीत हे फक्त पाण्यात गेलं असं नाही म्हणून तुम्हाला सांगितलं ना त्यावेळेस सांगितलं. काल निर्णय घेतला की असं करायचं नाही आपल्याला उडीत असेल जास्त तुमच्या भागात काय लोक निघली तू 4-5-6 पिकाच्या सगळीकडची भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी आहे. इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे. त्या पद्धतीनं आपण करू. आम्ही तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. हा फुटले बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये एकदा पहिल्यांदा हे होते बंधाऱ्याचं नक्की काय झालंय त्याचं आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करू. संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला रवाना होते त्या मुंगशी मार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. हा मार्ग वाहतुकीकरता ठप्प झाला. या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात. सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना आणि कोयले धरणाच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने जो विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे करमाळ आणि माढा तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. आपण आत्ता माढा तालुक्यातील मुंगशी या गावामध्ये आहे. जिथं आत्ता आपण उभारला आहोत ते पूर्ण हा भाग जो आहे तो काल पूर्णपणे पाण्याखाली होता. जो पूल होता तोही पाण्याखाली होता. आत्ता थोडीशी परिस्थिती निवळली आहे. आपल्यासोबत काही गावातले लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याकडनं विचारूया. काय सरपंच आहेत, काय सांगाल काय परिस्थिती? काय पूर्ण पाण्याखाली गेलेत, ऊस पूर्ण गेलेत. पूल कसलाच नाही, छोटा पूल आहे की पूल मोठा व्हावा
पूर्ण दळणवळण पूर्ण बंद आहे, लाईट नाही, पाणी प्यायसुद्धा नाही. कुठला पूल पाणी मेन मुंशी परांडा पालखी मार्ग संत एकनाथ महाराजांचा छोटा पूल आहे. थोडं पाणी आलं तर सगळं बंद पडते आमचं दळणवळण. शाळा बंद आहेत, लहान मुलाला जाता येत नाही. आणि काल काय परिस्थिती होती? काल तर पूर्ण बकेटच होती. बर 30 लोक पडेल अडकलेले आहेत, त्यातले काल 15 लोक काढलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत, काय मागणी करणार, काय व्यथा सांगणार आहेत? त्यांना पूर्ण सांगणार आहे, पूर्ण ऊस बागात पूर्ण गेलेले, काही सुद्धा राहिलेलं नाही, कुठंच राहिलेलं नाही. पूर्ण घरं उद्ध्वस्त झालेले आहेत. दनाने वस्ती, लोंढे वस्ती, पडली माडिक वस्ती पूर्ण गेलेली, चव्हाण वस्ती, मोरे वस्ती पूर्ण. आणि किती क्षेत्र बाधित झालेलं आहे? आणि कमीत कमी 200 एकर क्षेत्र बाधित झाले ऊसाचं, पूर्ण काय राहिलंच नाही. नागरी वस्तीमध्ये किती हे झालेलं आहे की रेस्क्यू किती? नागरी जी वस्ती पाणी शिरलं आहे ते किती लोकांना त्याचा फटका बसलाय? कमीत कमी 100 लोकांना पूर्ण. ह्याच्या आधी अशी परिस्थिती झाली? कधीच नाही. पूर्ण अनपेक्षित. हो, अनपेक्षित. शाळा गेले, जिल्हा परिषद गेले, ग्रामपंचायत गेले, पूर्ण सगळं काहीच राहिलेलं नाही, कुठलंच राहिलेलं नाही पूर्ण सगळं. एकंदरीत आम्हाला जास्त म्हणजे पूल पूर्ण छोटा पूल आहे, जाताच येत नाही. संत एकनाथ महाराजांच्या दिंडीची माणसं सुद्धा आणता येत नाही आम्हाला. पालखी मार्ग आहे पैठण ते पंढरपूर. जो मार्ग आहे पैठण ते पंढरपूर म्हणजे एकनाथ महाराजांची पालखी ज्या मार्गाने येते तो मार्ग सुद्धा बंद आहे. आणि ज्या शासकीय कार्यालय आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. स्वतः सरपंच यांनी ही माहिती सांगितलेली आहे. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार इथं दाखल होत आहेत. त्यांच्यासमोर हे त्यांची सगळी व्यथा मांडणारच आहेत. मात्र एकंदरीत जी परिस्थिती आहे ती इथली गंभीर, काल जास्त होती, आज पण आहे आणि मदत त्यांना मिळणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 लोकमत, मुंशी, माडा.